गुड मॉर्निंग भावनो. आजचा आपला तिसरा दिवस आहे. आज एकविराची जत्रा आहे आणि आपली सगळी मंडळी आली आहेत जत्रेला. चहा प्यायचा टाइम लागला आमचा. आणि आरडी भाई चहा प्यायचा टाइम दिला आता. बाकीकडे नाश्त्याची तयारी चालू आहे आणि सावलीसाठी बांधलं घेतलं ते टेंट. ओव्हर सगळी रेडी आहेत. बॅग इथे भरून ठेवलेत आम्ही. आता मी जाणार पालखी जाऊ. चला जाऊ पालखी. नाश्ता रेडी होते आपला. कांदे पोहे नाश्त्याला. आता भाई लोक चहा प्यायला आलेत. बॉटल कुठे टाकू नका. इथे बॉटल टाकू नका. सांग सांग. पालखी पोचलेली आमच्या अर्ध्या रस्त्याला. टुक 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 टुक. आणि आम्ही दोघं मागे आहेत. खूप दम लागते चढून चढून. वॉन्टेड भाई आपल्याला थांबलेला आहे. पण चढायला पण दम लागतो. चढून चढताना दम लागते म्हणून आस्ते आस्ते आम्ही चाललो. आणि अर्धी पालखीवाली आपली माणसं आहेत. खूप गर्दी आहे. काय रे आज आईची यात्रा आहे. यात्रेनिमित्त गर्दी असणारच 100%. पोचलो आहेत. लाईन मंदिराच्या बाहेरून बाहेर आले. गर्दी खूप आहे. आयलो
पाणी आलंय आपल्याला श्रवणपुरी. साला बघा चालत नाही ना काय नाही, दमलं ना पाणी थंड प्यायला फुकट जाईल. पाणी घ्यायचं आहे पियायला सगळेजण आहेत. झाला आम्हाला ते बसून कंटाळलो आम्ही. दर्शन काय करणार, आम्हाला कंटाळा आला. आम्ही काय करायचं. बघा कशी माणसं आमची उभी आहेत, अर्धी इथे बसलेली आहेत. बघू शकता खूप गर्दी अजून. सगळी आम्ही माणसं बघा कसे सावली बघा, सावली बघा कशी घेतात. आग्रा कोलवाडीची पालखी आलेली आहे मानाची. आबाई बसता बसला. तशा आम्ही इथं पोहोचलेलो बघा. खूप वेळ झालेला आहे. मंडळी आमची सगळी वैतागलीच बिचारी. तब्बल 3 तास झाले आम्हाला लाईनीमध्ये. अजून मंदिर खूप लांब आहे. मंदिर मस्त आईचं सजवलेलं आहे. दर्शन झालेलं आहे आमचं. जेवायला बाईची अवस्था लय बेकार झालेली. बाई आपलं केस दाखव बाई. बघा अर्धी गँग आमची पुढे गेले. आता सगळी पाकाव झाले. अर्धे इकडे आहेत, अर्धे तिकडे आहेत, अर्धे खाली गेलेले आहेत. पावसाने केला हाल. पायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग. 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 Thank you.